मित्रांनो नमस्कार. यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो कसे आहात तुम्ही? आणि मी आलेलो आहे बाहेर. मित्रांनो आजचा व्हिडिओ खतरनाक आणि तास होणार आहे. मित्रांनो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आलेलो आहे इकडे आमच्या मळ्यामध्ये एका खटकाळणी चव्हाण वस्ती. तर हे दिसत आहे तुम्हाला पाठीमागं झाडे आणि बांगल्याच्या ठिकाणी आलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी चालत आहे पाणी, दिसत आहे पाण्याचा चेंबर आणि मी थांबलेलो आहे पोंच रस्त्याला. तर तिकडं पाठीमागे दिसत आहे ट्रॉल्या लावलेल्या आहेत. ट्रॉल्या काय व्यवस्थित दिसत नाहीत, ठीक आहे काय अडचण नाही. पण आणि फायनली मित्रांनो मी आलो आहे आमच्या पाहुण्यांच्या घरी आणि आमचे दाजी आहेत आणि आमची आत्या आहे इथली. आणि आत्याच्या घरी पाहिलं का काय किती मोठं हे ठेवलं आहे. शी आहे जनावराची, मग जनावराचा चारा दाबून ठेवला आहे आणि मोठं मोठं भात भरून ठेवलेत. एक 2-2, 3-3 टनाचे भोत आहेत एक एक जनावराचा चारा. तर ही पाठीमाग त्यांचा गोठा दिसत आहे तुम्हाला मित्रांनो. पाठीमाग जर्शा आहे, ते जर्शा बरेच जनावर आहेत इथं, म्हशी आहेत आणि त्यांच्यासाठी चारा ठेवला आहे. म्हणजे मुरघास तयार केलेला आहे. मृगघास किंवा मुरघास काय असेल ती, तर ह्याच्यामध्ये दाबून ठेवलेलं आहे मका आहे. चला तर जाऊया मग. आणि श्यामच्या आत्यांचं घर आहे, दिसत आहे पाठीमागं मोठी हवेली आहे, मोठा बंगला आहे. मित्रांनो आलेला आहे इथं फिरत फिरत, मोठी हवेली आहे. चला तर जाऊया मग. आणि ही आहे ट्रॅक्टर दिसत आहे तुम्हाला, ट्रेलर डम्पिंग. आणि ह्याच्यामध्ये आहे माती. मित्रांनो वैरणीला ज्यावेळेस मातीसाठी डम्पिंग गेलेलं दिसतंय, माती निघते ह्यातली. आणि शीट चाक दिसते डम्पिंगचं वाटतं. मित्रांनो दिसत आहे तुम्हाला चाक. आणि फायनली मी पंच रस्त्याला लागलेलो आहे मित्रांनो. आणि मी आमच्या आत्याच्या घरी गेलो होतो दूध आणायला. हे दिसत आहे तुम्हाला बॉटल, आणि ह्या बॉटलमध्ये घेतलेलं आहे मी दूध. दिसतंय का? ओरिजिनल दूध आहे, म्हैशीचं दूध. तर चाललेलो आहे आपण म्हैशीचं दूध आणायला होतो आणि चाललेलो आता आपल्या घराकडे. चला तर जाऊया मग मित्रांनो. फायनली मित्रांनो मी आलेलो आहे रानामध्ये आणि शेतामध्ये आपल्या. आणि मी चाललेलो आहे कुठे, तर मी चाललेलो आहे आपल्या म्हैशीला न्यायला आलेलो आहे. आणि म्हैशीला घेऊन जाणार आहे, तिला धुवायची, तिच्यावर पाणी मारायचं मित्रांनो, आणि तिला बांधायचं आणि वैरण टाकायची. सकाळपासून म्हैस आमची चरत आहे उन्हामध्ये इथं. हां, चरती म्हैस आमची उन्हामध्ये, तुम्हाला दिसत आहे. ओके चला तर जाऊया घेऊन, तिला बांधू आणि धुवू आणि पाणी टाकू. चला मित्रांनो फायनली मी मारत आहे म्हशीवरती पाणी. तुम्हाला दिसत आहे वाईस म्हैस धुवून काढ. मित्रांनो पोचलेलो आहे रानामध्ये आणि मोण्या हाय करतोय. आणि तुम्हाला दिसत आहे जाळ, मोण्या आमचा हाय करतोय, मित्र फ्रेंड. आणि आम्ही लावलेला आहे शेतामध्ये जाळ. आणि फायनली मित्रांनो दिसत आहे तुम्हाला ही दिसत आहे जाळ आणि आग लावलेली आहे मित्रांनो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ह्याच्यामध्ये होता आपला गहू आणि खतरनाक गहू होता मित्रांनो. आणि काठ जाळून टाकलेला आहे, दिसत आहे तुम्हाला. बांध वगैरे काळे खाक केलेले आहेत. आणि असे काम असतंय गावाकडचं आणि शेतकऱ्याचं काम मित्रांनो, दिसत आहे तुम्हाला. तिकडं पण जाळायचं काम चालू आहे आणि युद्ध पातळीवर काम चालू आहे मित्रांनो जाळायचं. जाळ दिसत आहे का मित्रांनो? फायनली जाळ दिसत असेल तुम्हाला. चला फायनली मित्रांनो रानामध्ये आग लागलेली आहे. आणि कशी दिसत आहे आग लागलेली मित्रांनो? आग लावलेली आहे, चारही बाजूने आग लागलेली. काळ कुळकुळ दिसते राना, खतरनाक आहे मित्रांनो. दिवस मावळाचा टाइम झालेला आहे. आणि फायनली मित्रांनो क्रिकेटर आलेला आहे फड इजवू लागायला. आणि फड इजवणार ना? हा इजवून. आणि कसलं असं क्रिकेट, हा बॅटवानी असं तडातड बॉल मारणार. मित्रांनो टॉमी आलेला आहे टॉमी जॉकी, पक्या शिकारी आणि कारवानी दिसतोय, पळालेला आहे तिकडे, याला गायब झाला वाटतं. आणि हा क्रिकेटर आहे मित्रांनो, कारवानी क्रिकेटर आहे. आणि हार्दिक पांड्या जागा तुला टाकायचा ना? नाही दोन्ही, हा दोन्ही जागेला टाकून द्यायचा बहुतेक. हा का? हा तर आकाशामध्ये धुवा झालेला आहे मित्रांनो. आणि
तर मित्रांनो फायनली मी फिरून व्हायचं आलो आणि परत आलो आहे रानामध्ये आता. आणि कालच्याच ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी जाळ केला त्याच ठिकाणी तर हे दिसत आहे रान. काड पेटवलेलं आहे मित्रांनो. तरी काड पेटवलेलं म्हणजे रानात आग लागलेली नाही. तुम्ही फोटोमध्ये थंबनेलमध्ये बघितलं असेल की आग लागली तर आग लागलेली नाही, लावलेली गेलेली आहे. तर हे काय झालेलं आहे, काड असतंय गव्हाचं काड. तर मित्रांनो हे गव्हाचं काड रानामध्ये जरी असं आपण गाडलं मातीमध्ये तर हे कुजत नाही. तर ती एक वेगळ्याच म्हणजे आवरणच तयार झालेलं असतं, त्याच्यामध्ये आतमध्ये हवा असते आणि ती कुजत नाही. जरी कुजायला लागलं तरी ती 3-4 वर्ष लगे कुजतं, लवकर कुजत नाही. तर आपल्याला 3-4 वर्ष तर असं पीक रानामध्ये ठेवता येत नाही, म्हणजे असं रान ठेवता येत नाही. शेतकऱ्याला रान पिकवावं लागतं. तर त्यामुळं ही काड हे करावंच लागतं, म्हणजे जाळावं लागतं. ऊसाचं पाचट असतं ते लगेच कुजून जातं, पण हे कुजत नाही. त्याच्यामुळे जाळावं लागतं आणि रान परत नीट करावं लागतं. पुन्हा नव्यानं पिकांसाठी हे करावं लागतं. तर तुम्हाला दिसत आहे काडाचं खाक केली जवळजवळ तुम्हाला दिसत असेल. राग झालेलं आहे, काय राहिलेलं नाही याचं, दिसतंय का तुम्हाला? तर हे असं असतंय शेतकऱ्याला हंगामानुसार पिकं वगैरे उभा करावीच लागते ते, नाहीतर मग शेतकऱ्याचं अवघड असतं. वरती शेळ्या काय चरतायत, म्हणजे सावलीला बसलेले उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं त्रास होतोय. आणि अजून वरती एक तुकडा आहे जाळायचं, ते ठेवलेलं आहे. ती बहुतेक आज नाही तर उद्याच्याला तरी जाळावं लागेल. ठीक आहे मित्रांनो. आणि ह्या रानाजवळच दिसत आहे तुम्हाला आपला ऊस आहे. आणि ऊसावरती लावलेलं होतं रात्री पाणी, आणि आता भिजवलंय कसं पाहणी करण्यासाठी आलेलो आहे मी रानामध्ये. तर दिसत आहे तुम्हाला भिजलेलं आहे, प्रत्येक सरीने पाणी पोचलेलं आहे. तर ही असा ऊस आहे मित्रांनो. तरी ऊस पाहिजे तसं सुधार नाही, ह्याला मटेरियल वगैरे घातलंय तरी सुधार नाही मित्रांनो ऊस. ठीक आहे, चला तर मग मित्रांनो जाऊया आपण. मित्रांनो ऊन खूप लागतंय, आपण गेलेलंच बरं आहे, त्रास होतोय उन्हाचा. आपली गाडी तिकडे लावलेली आहे दिसत आहे तुम्हाला. चला गाडीकडे जाऊ. फायनली मित्रांनो आपण चाललेलो आहे शेतामध्ये घराकडे, आणि आहे रस्ता जाण्याचा तुम्हाला दिसत आहे. ऊन लागत आहे मित्रांनो, खूप त्रास होत आहे. आणि तुम्हाला रस्ता दिसत आहे शेतामधला. उन्हाळ्या दिवसातली सगळी पिकं काढून झालेली आहे ती. कुठं कुठं आता पिकं आहे ती, जास्त पिकं नाही ती मित्रांनो. उन्हाळ्यात ऊन लागत आहे मित्रांनो, त्रास होत आहे. चला तर जाऊया मग. ऊन लागली मित्रांनो, पाणी प्यायचा विचार आलेला आहे डोक्यामध्ये. फायनली मित्रांनो मी पोचलेलो आहे जांभळीच्या झाडाखाली सावलीला, आणि इथं आहे चेंबर, पण चेंबरला पाणीच काय नाही मित्रांनो. असू द्या, जाऊया. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि महाराष्ट्र व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आय होप थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये, तब तक केले बाय बाय मित्रांनो. आणि जाता महाराष्ट्र व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला तर जाऊया मग.